पु ल देशपांडे यांचं एक म्हैस नावाची स्टोरी आपण वाचली असेल, तर त्या स्टोरीमध्ये ज्यावेळेस ती म्हैस अशी पडलेली असते त्यावेळेस त्या ठिकाणी तो पोलीस येतो आणि तो पोलीस त्या ठिकाणी तक्रार नोंद करत असताना काय नोंद करतो माहिती आहे का, त्याच्यामध्ये रक्त आल्यासारखे वाटत होते. म्हणजे उद्या जर कोणी विचारलं ना की रक्त आलतं का रे, नाही नाही आल्यासारखे वाटत होते. बरं दुसऱ्याने विचारलं रक्त आलंच नव्हतं का, नाही 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 आल्यासारखे वाटत होते. म्हणजे इकडून पण हा असंच आहे, तिकडून पण तसंच आहे. अशा पद्धतीनं हे आयोग असतात की कुठलाही कसाही अर्थ लावायचा आणि त्याच्यातनं बाहेर कसं पडता येईल. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, पण अशा पद्धतीनं हे होतं. पण पीडितांना न्याय मिळाला का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नमस्कार. आता आपण 2 लाख सबस्क्रायबरच्या दिशेनं चाललेलो आहोत आणि लवकरच आपण तो टप्पा पार पाडणार आहोत. आता ज्यावेळेस हा टप्पा पार पाडू, 2 लाख आपले सबस्क्रायबर होतील, त्यावेळेस अजून आपल्याला नवीन काय करता येईल किंवा नवीन काय देता येईल याच्यावरती सध्या काम चाललेलं आहे. आणि त्यामुळे आता काय नवीन येईल किंवा काय करता येईल याच्याबद्दलच्या व्हिडिओमध्ये मी आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते सांगेलच तुम्हाला. आणि आत्ता मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे किंवा आत्ता मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे, त्या स्टोरीमध्ये जे घडलंय त्याच्यापेक्षा अगदी थोडासा भाग तुम्हाला ऐकवणार आहे. पण ते ऐकल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हे किती भयंकर प्रकरण होतं आणि किती भीतीदायक अशा पद्धतीची ही घटना घडलेली होती. आणि ही घटना घडली होती दिल्लीमध्ये. आता हे सगळं ऐकल्यानंतर मग अनेक लोक मला कमेंट पण करतील, तुमच्या कमेंट मला खाली येतील की बाबा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत, मग त्याच्याबद्दल पण बोला. गुजरातमध्ये घडलेल्या, महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत, तर त्या सगळ्यांवरती आपल्याला बोलायचं आहे. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा फक्त विषय असा होतो की आपल्याला प्रत्येक विषयावर बोलत असताना आता जी रेग्युलर क्राईम स्टोरी आहे त्याच्यावरती बोलणं आणि अशा घटनांवरती बोलणं याच्यामध्ये फरक असतो. कारण याच्यासाठी विविध संदर्भ जमा करावे लागतात आणि त्यानंतर त्या घटनेला एक स्टोरीचं रूप द्यावं लागतं आणि मग ते प्रेझेंट करायला लागतं. तर आता अशीच एक भयंकर घटना आपण पाहणार आहोत. आणि ती घटना घडली होती दिल्लीमधल्या केंट या ठिकाणचं राजनगर नावाचा भाग आहे. आणि त्या ठिकाणी राहणारी बीवी जगदीश कौर ही आहे साधारणपणे 46 वर्षाची महिला. आणि तारीख आहे 1 नोव्हेंबर 1984ला. म्हणजे त्यावेळेस इंदिराजींची हत्या झाली होती. आता त्याचा हा दुसरा दिवस आहे आणि प्रचंड वातावरण तप्त झालेलं आहे आणि दिल्लीमध्ये दंगल उसळलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग दिल्लीमधली जे काही कार्यालय होती, सरकारी कार्यालय होती, त्या कार्यालयांना पण बंद करण्यात आलेलं आहे. सगळ्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे दुपारी साधारणपणे आता 12 वाजलेत आणि 12 वाजता ही जी जगदीश कौर आहे, तिचे पती, त्यांचं नाव आहे केहर सिंग, हे आता कामावरून घरी आलेले आहेत. आणि घरी येत असतानाच आता त्यांनी पाहिलं शहरामध्ये सगळीकडे दंगल चाललेली आहे, मारामारी कापाकापी सुरू झालेली आहे. आणि मग ते घरी आले, घाबरलेलेच होते. आणि त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारा एक हिंदू परिवार होता, तो परिवार त्यांच्याकडे आलाय आणि त्यांनी सांगितलं, म्हटलं की घराच्या बाहेर रस्त्यावरती शिखांना मारहाण करण्यात येते, शिखांची कत्तल सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, नाहीतर मग तुम्ही आमच्या घरात या आणि आमच्या घरात राहा, कारण आता आमचं घर हिंदूच आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही धोका पोहोचणार नाही. आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस त्या शेजारच्या घरानं, म्हणजे शेजारच्या लोकांनी यांना सांगितलं की आमच्या घरी आश्रय घ्या, त्यावेळेस मग आता ह्या कुटुंबियांनी सांगितलं, यांना असं वाटलं नव्हतं की एवढं मोठं बालंट आपल्यावरती येईल. तर ह्यांना वाटलं की बाबा आपल्या घरामध्ये आता ही महिला आहे, त्या महिलेचा पती आहे, बरं त्यांची 5 मुलं आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे मामाची 3 मुलं आली होती. म्हणजे अशा पद्धतीचे जवळजवळ 10 लोक त्या घरामध्ये आहेत. त्यामुळे त्या घरावरती कोण हल्ला करतंय किंवा आपण कोणाचं काय बिघडवलंय, त्यामुळे आपल्यावरती कुणी हल्ला करू शकत नाही. पण त्यामुळे ते म्हटले नाही, तुम्ही काही काळजी करू नका. पण तरी पण ते शेजारचे जे परिवार होता, कुटुंब होतं, त्यांनी सांगितलं नाही असं नका करू, एक काम करा, ती छोटी मुलं आहेत ना तुमची, ती आमच्याकडे पाठवा. आणि मग त्यांच्या घरामधली 4 लहान मुलं ही शेजारच्या हिंदू परिवारामध्ये पाठवण्यात आली आणि त्या परिवारानं यांना लपवून ठेवलेलं आहे. आणि ही मुलं इकडे गेलेली आहेत आणि साधारणपणे 1 तास झालाय आणि दुपारचे 1 वाजलेले आहेत. आणि त्याच वेळी ते दंगेखोर दरवाजावरती आलेत, दरवाजा वाजवायला सुरुवात केली. आता आतमध्ये जरी 5-6 लोक असली तरी पण आता बाहेर दंगेखोर किती आहेत, आरडाओरडा चाललेला आहे आणि त्यामुळे आतली मंडळी घाबरलेली आहेत आणि दरवाजा काही कोणी उघडत नव्हतं. आता बाहेरची लोक दरवाजा जोरजोराने वाजवत आहेत आणि दरवाजा त्यांनी तो
कसा तरी उघडला. दरवाजा उघडल्यानंतर ती सगळी मंडळी आत आलेत. त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये कुणाच्या लाठ्या आहेत, काठ्या आहेत, सळया आहेत, कोणाकडे रॉकेल आहे, कोणाकडे अजून काही ज्वलनशील पदार्थ आहेत. अशा पद्धतीचं सगळं त्यांच्याकडे होतं आणि इथं असणाऱ्या सगळ्यांना त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. आणि ही जी महिला होती ती महिला त्या घरातून बाहेर पळालेली आहे, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाहेर आल्यानंतर आता ती घाबरली. घरामध्ये नवऱ्याला मारहाण चाललेली आहे, तिच्या मुलाला मारहाण चाललेली आहे, त्याच्यानंतर तिच्या मामाच्या मुलांना मारहाण चाललेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मग तिची जी लहान मुलं होती बाहेर, तर त्या मुलांना तिनं घेतलंय आणि तिथून ती बाहेर पडलेली आहे. बघा, एक आई, एक स्त्री जिच्या पतीला मारहाण चालली होती, तिच्या थोरल्या मुलाला मारहाण चालली होती आणि तिथून ती आता स्वतःला वाचवले, बाहेर आली आणि 4 छोट्या मुलांना घेऊन 2 दिवस ती घराच्या बाहेर होती आणि इकडं तिकडं भटकत होती, स्वतःला आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्यानंतर 2 दिवसानंतर तारीख आहे 3 नोव्हेंबर 1984 ही महिला घरी आली. आणि घरी आल्यानंतर तिनं बघितलं की तिचं संपूर्ण घर जळालेलं आहे. आणि आता इथं ते घर जळालेलं बघितल्यानंतर ती रडायला लागली, आरडाओरडा करायला लागली, तिची छोटी बाळं रडायला लागलेली आहेत. आणि ज्यावेळेस ती घरामध्ये शिरली त्यावेळेस तिचा पती केहर सिंग याचा अर्धवट जळालेला मृतदेह तिने बघितला. त्याचबरोबर तिचा 18 वर्षाचा मुलगा होता ज्याचं नाव आहे गुरप्रीत सिंग, त्याचा सुद्धा जळालेला मृतदेह, अर्धवट जळालेला मृतदेह तिने बघितला. त्याचबरोबर मामाची मुलं होती रघुविंदर सिंग, त्यानंतर नरेंद्र पाल सिंग आणि कुलदीप सिंग, या सगळ्यांना जाळण्यात आलं होतं. अगोदर मारण्यात आलं होतं, जखमी करण्यात आलं होतं, सळयांनी मारून त्यांना ठार मारले आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती रॉकेल किंवा पेट्रोल किंवा बाकीच्या गोष्टी टाकून त्यांना जाळण्यात आलं होतं. आणि अर्धवट जळालेले मृतदेह त्या महिलेच्या समोर होते. आता विचार करा, त्या बाईची अवस्था काय झाली असेल, त्या आईची अवस्था काय झाली असेल, त्या पत्नीची अवस्था काय झाली असेल. आणि आजूबाजूला सांत्वन करायला सुद्धा कोणी नाहीये, रडायला सुद्धा कोणी नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये आता तिच्याबरोबर तिची 4 मुलं आहेत. आता त्या मुलांची काळजी घ्यायची का समोरच्यांच्या, आता समोर एवढी पडलेली प्रेत आहेत. अशा पद्धतीची अत्यंत विदीर्ण अशी अवस्था त्या महिलेची झालेली आहे. आणि मग तिच्यासमोर हा प्रश्न होता की आता यांचे अंत्यसंस्कार 2 दिवसापासून हे त्या ठिकाणी मृतदेह पडलेले होते. आणि मग त्या घरामध्ये जे काही फर्निचर होतं, जे काही पुस्तकं होती, जे काही त्याच्या लाकडी वस्तू होत्या, त्या सगळ्या अर्धवट जळालेल्या होत्या. त्या सगळ्या बाजूला काढलेल्या आहेत आणि त्याची तिनं चिता पेटवली आणि त्या ठिकाणीच त्यांच्यावरती खालीवरती त्या मृतदेह जे होते, आता अर्धवट जळालेलेच मृतदेह होते, त्यामुळे त्यांना अर्धच जळायचं होतं. विचार करा, हा विचारसुद्धा किती दुःखदायक वाटतो की त्या महिलेला तिच्या मुलाचा मृतदेह जाळायचा आहे, तिच्या पतीचा जाळायचा आहे आणि त्या मामाच्या 3 मुलांचा मृतदेह जाळायचा आहे. आणि तिनं ते लाकडं खालीवरती त्या मृतदेहाच्या टाकलेली आहेत आणि कसं बसं त्यांना पेटवलंय. म्हणजे एका महिलेनं त्या ठिकाणी चिता पेटवून आपल्या घरच्यांना तिथं जाळलेलं आहे. त्याच्यानंतर तिनं पोलिसांमध्ये FIR नोंद केली. आणि या FIR मध्ये तिनं काँग्रेसचा नेता होता सज्जन कुमार, त्या सज्जन कुमारचं नाव घेतलेलं आहे आणि इतर जे पुढारी होते त्यांचं सुद्धा नाव घेतलंय आणि सांगितलं या लोकांनी, म्हणजे तिनं पोलिसांना सांगितलं की मी घरामध्ये होते, माझे पती घरामध्ये होते, माझा थोरला मुलगा होता, माझ्या मामाची मुलं होती आणि आम्ही असताना ही दंगेखोर आत आलेली आहेत. त्याच्यामध्ये हा सज्जन कुमार होता आणि तो सज्जन कुमार, त्याची बाकीची सगळी मंडळी आलेली आहेत, आम्हाला मारहाण करायला लागली होती, माझ्या नवऱ्याला, मुलाला, बाकीच्यांना सगळ्यांना मारहाण करत होते, आम्ही त्यांना हातापाया पडत होतो, आम्ही तुमचं काय बिघडवलंय, आम्ही काय नुकसान केलेलं आहे. पण तरीही त्या लोकांनी लाठ्या काठ्यांनी सळयांनी मारले आणि माझ्यावरती पण हात टाकण्याचा प्रयत्न केलाय, तिथून मी निष्ठून आलेली आहे, पळून आलेली आहे. अशा पद्धतीची माहिती ही त्या महिलेनं दिलेली आहे आणि FIR नोंद केलेली आहे. पण ज्यावेळेस ती तिथून बाहेर पडली त्यानंतर पोलिसांनी सज्जन कुमारचं नाव FIR मधून काढून टाकलं, वगळण्यात आलं आणि सज्जन कुमारला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न त्याच ठिकाणी पोलिसांनी केलेला आहे. आणि ही कधी गेली होती तर ह्यांचे सगळे चिता जळालेली आहे आणि चिता विझली पण नाही आणि ही पोलीस स्टेशनला गेलेली आहे. पण तरीही पोलिसांनी तिला म्हणावा तसा न्याय किंवा म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. आता एका बाजूला
त्या ठिकाणी असणाऱ्या एका मोठ्या काँग्रेसच्या नेत्याचं नाव तिनं घेतलेलं होतं, त्यामुळे तिच्या जीवाला पुन्हा एकदा भीती होती. पण तिनं एक ठरवलं होतं की ज्यांनी माझा संसार उद्ध्वस्त केलाय, ज्यांनी माझं घरदार उद्ध्वस्त केलंय, त्या लोकांना सोडायचं नाही. आता तिला अनेक वेळा धमकी मिळत होती, तरीही ती या विरोधामध्ये पोलिसांमध्ये जात होती, पोलिसांकडून माहिती घेत होती आणि पोलिसांना सांगत होती यांना अटक करा वगैरे वगैरे. पोलिसांच्या मागे लागली होती, फक्त पोलिसांकडून काही प्रतिसाद नव्हता. आता 1 महिना ती तिथं थांबली, तिला काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर मग 1 महिन्याने ती अमृतसरला गेलेली आहे आणि तिच्याबरोबर तिची 4 मुलं होती. त्या मुलांना तिनं माहेरी म्हणजे गुरुदासपूर जे आहे त्या ठिकाणी ठेवलं आणि 3 महिन्यांपर्यंत ती सराय या ठिकाणी थांबली. त्याच्यानंतर गुरु नानक वाडा या ठिकाणी तिनं भाड्यानं रूम घेतलेली आहे आणि मग तिथं तिच्या मुलांना वगैरे बोलवलंय. आणि आता विचार करा, कालपर्यंत आपल्याला घर होतं, आपला नवरा सरकारी नोकरीमध्ये होता, काम चाललेलं होतं, शिक्षण चाललेलं होतं, सगळं उद्ध्वस्त झालं होतं आणि आता त्या महिलेकडं काहीही शिल्लक नव्हतं. अगदी दागदागिने नाही, स्वतःचा पती नाही आहे, एक थोरला मुलगा गेलेला आहे, काहीच तिच्याकडं नाही आहे. अशा अवस्थेमध्ये तिनं कपडे विक्री करायला सुरुवात केली आणि कर्ज काढलं आणि कर्ज काढून मुलांना शिकवायला सुरुवात केली. पण एक विषय मात्र डोक्यामध्ये होता की दोषींना सजा झाली पाहिजे, दोषींना शिक्षा झाली पाहिजे. आता हिचं इकडं कसं तरी मुलांना सांभाळण्याचा प्रयत्न चालला होता आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीवरून आता तिला समन्स आलं होतं, दिल्ली पोलिसांकडून समन्स आलेलं होतं. पण तिला दिल्लीला येण्याची भीती वाटत होती, कारण जर दिल्लीला गेली, आता तिनं एवढ्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावं घेतलेली आहेत, त्यामुळे दिल्लीला गेल्यानंतर हे राजकीय नेते धमकावणार आहेत, मारणार आहेत आणि आपला खून करतील, अशा पद्धतीची भीती तिला वाटतच होती. त्यामुळं मग तिनं काय केलं, सरकारला विनंती केली किंवा न्यायालयाला विनंती केली की हे जे सगळं प्रकरण आहे ते अमृतसरला स्थानांतर करा आणि त्या ठिकाणी मी येते. पण ही विनंती पोलिसांनी मान्य केली नाही. पण तरीही ती महिला लढत राहिली. नंतर नानावटी आयोग स्थापन करण्यात आला. त्यावेळेस त्या नानावटी आयोगासमोर या महिलेनं साक्ष दिली होती आणि काय काय घडलं होतं हे सगळं तिनं त्या नानावटी आयोगासमोर सांगितलं होतं. त्यानंतर 2005 मध्ये हा तपास CBIकडे देण्यात आला होता आणि त्यावेळेस मग CBIनं सज्जन कुमार, त्यानंतर कॅप्टन भागमल, आमदार महेंद्र यादव, गिरीधर लाल आणि कृष्णा खोकर, बलवंत खोकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बघा, आता 2005 मध्ये हा गुन्हा, 2005 नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि 1984ला हे प्रकरण घडलं होतं. म्हणजे जवळजवळ 6 आणि हे 5, 11 वर्षांनी, 6 आणि 5 11 वर्षांनी त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या खटल्याचा निकाल हा 34 वर्षानंतर लागलाय आणि आता ती महिला 80 वर्षाची झालेली आहे. आणि त्यावेळेस कॅप्टन भागमल, गिरीधर लाल आणि बलवंत खोकर यांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. महेंद्र यादव, कृष्णा खोकर यांना 3 वर्षाची शिक्षा मिळालेली आहे आणि सज्जन कुमार याला जन्मठेप आणि 5 लाख रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे. म्हणजे साधारण 40-50व्या वर्षी ज्या महिलेनं हे सगळं पाहिलं होतं, भोगलं होतं, त्या महिलेला न्याय मरताना 80व्या वर्षी मिळालेला आहे. आता हे एक प्रकरण तुम्हाला सांगितलं. दुसरं एक प्रकरण तुम्हाला सांगतो आणि नंतर मूळ विषयाला पण आपण सुरुवात करू. हा पण मूळ विषयाचाच भाग आहे. तर निरप्रीत कौर नावाची एक तरुणी आहे आणि त्या काळामध्ये ती तरुणी होती, साधारण 17-18 वर्षाची तरुणी असेल. आणि त्यावेळेस आता शीख विरोधी वातावरण तापलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता ह्या शिखांनी काय केलं, त्या ठिकाणी आपल्याकडची जी शस्त्र होती ती शस्त्र आता जमा करायला सुरुवात केली. कारण आपल्यावर जर कोणी हल्ला करायला आला तर आपल्याला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे याच्यासाठी. त्यावेळेस मग त्या ठिकाणी पोलीस आले आणि पोलिसांनी शिखांकडची सगळी शस्त्र काढून घेतलेली आहेत. त्यांच्याकडचं कृपाण असेल, काय तलवार असेल, बाकीच्या गोष्टी या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं, पोलिसांनी सांगितलं की आम्ही तुमचं रक्षण करू. आणि त्याच्यानंतर आता ही जी निरप्रीत कौर आहे तर तिचे वडील निर्मल सिंह, या निर्मल सिंहांना पोलिसांच्या समोर जिवंत जाळण्यात आलं. 4 तास त्यांना जाळत होते. ते निर्मल सिंग हे कुठं म्हणजे बाजूला गटार होतं, त्या गटारामध्ये पडले, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांच्या अंगावरती रॉकेल ओतून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न झाला आणि 4 तास प्रयत्न करून, 4 तास हालहाल करून त्यांना मारलं. आणि
ह्या मुलीची आई म्हणजे त्यांची पत्नी त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेली होती आणि हे सगळं होत असताना पोलीस शेजारी उभे होते आणि पोलिसांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की हे काय करायचं ते लवकर करा, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. अशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण होतं. आता ही जी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितली, ही 2 उदाहरणं आहेत दिल्लीमध्ये घडलेल्या शीख हत्याकांडाची. आणि आता एका बाजूला ही उदाहरणं पाहिली आपण. आता आपण थोडंसं राजकारणामध्ये शिरू आणि राजकारणामध्ये काय गोष्टी चाललेल्या होत्या बघा. इंदिरा गांधीजी यांचं पार्थिव शरीर हे एम्स रुग्णालयामध्ये होतं किंवा एम्समध्ये होतं आणि राजीव गांधी हे कोलकात्यावरून पालमवरती आले, दिल्लीच्या पालम विमानतळावरती आलेत आणि आता ते त्या एम्समध्ये पोहोचलेले आहेत. आणि इकडं मात्र चर्चा चालू झालेली होती की पंतप्रधान कोण होणार आणि या सगळ्यामध्ये पुढं होते अरुण गांधी आणि त्यांना वाटत होतं की राजीव गांधींनीच पंतप्रधान झालं पाहिजे आणि त्यासाठी ते पुढाकार घेत होते. मग आता यांनी काय केलं, आता राजीव गांधींना तर पंतप्रधान करायचं. मग आता पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते त्यावेळेस PC अलेक्झांडर. PC अलेक्झांडर हे नंतर महाराष्ट्राचे राज्यपालसुद्धा झालेले आहेत. तर तेच PC अलेक्झांडर हे त्यावेळेस त्या ठिकाणी प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. तर मग त्यांच्याकडे ते गेले, PC अलेक्झांडरांकडे. कोण गेलं? अरुण गांधी. आणि त्यांनी त्यांना सांगितलं, म्हटले की राजीव गांधी यांना लवकरात लवकर शपथ दिली पाहिजे, नाही जर दिली तर मग बाकीची मंडळी किंवा प्रणवदा हे जर पंतप्रधान झाले तर मात्र अवघड जाईल आणि म्हणून ते काम आत्ताच झालं पाहिजे. त्यावेळेस मग अलेक्झांडर यांनी सांगितलं, म्हटले की जर पंतप्रधानांना शपथ द्यायची असेल तर ते फक्त आणि फक्त राष्ट्रपती करू शकतात आणि आत्ताचे राष्ट्रपती हे ग्यानी झैल सिंग हे यमनच्या दौऱ्यावरती आहेत, त्यामुळे आता कसं काही शक्य आहे. त्यावेळेस मग यांनी सांगितलं, म्हटले की काहीही असलं तरी पण राजीव गांधींनाच पंतप्रधान केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण उपपंतप्रधानांना उपराष्ट्रपतींना आपण सांगूया की तुम्ही यांना शपथ द्या, पंतप्रधान पदाची शपथ राजीव गांधींना द्या. त्यावेळेस मग अलेक्झांडर यांनी सांगितलं, म्हटले की जर समजा आपण असं केलं आणि उपराष्ट्रपती यांच्याकडून जर पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर उद्याच्याला संवैधानिक पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो आणि राष्ट्रपती याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दाद मागू शकतात आणि जी निवड झालेली आहे ती निवड ही चुकीची आहे आणि पंतप्रधान पदावरती बसलेल्या व्यक्तीला सुद्धा ते खाली खेचू शकतात आणि त्यामुळे आपल्याला एकतर राष्ट्रपती येईपर्यंत वाट पाहिली पाहिजे. पण आता मग म्हटलं की एक काम करू, आपण राजीवजींना विचारूया की नक्की काय करता येईल, कारण असं नको व्हायला की बाबा आपण उपराष्ट्रपतीकडून मान्यता घेतली, शपथ घेतली आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी विरोध केला. आणि त्यामुळे मग आता अरुण गांधी आणि PC अलेक्झांडर हे दोघंही राजीवजींच्याकडे गेलेले आहेत आणि म्हटलं आपण राजीवजींना विचारूया. आता राजीवजी आणि सोनियाजी हे दोघंही बाहेर होते आणि ते रडत होते. त्यावेळेस मग PC अलेक्झांडर यांनी राजीव गांधी यांना बाजूला घेतलेलं आहे आणि बाजूचं एक टॉयलेट होतं, त्या टॉयलेटमध्ये दोघं गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांची चर्चा सुरू झाली. आणि मग पंतप्रधान पदावरती कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे तर या विषयावरती राजीवजींशी अलेक्झांडर यांची चर्चा सुरू होती. त्यावेळेस राजीवजींनी परत त्यांनाच उलटा प्रश्न केला की तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगा. आणि त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं, म्हटले की नाही, आपल्याला राष्ट्रपती आत्ता भारतामध्ये आलेले आहेत, यमनवरून ते मगाशीच निघालेत आणि आता त्यांचं विमान दिल्लीपर्यंत पोहोचलेत, थोड्या वेळात ते इथं येतील आणि त्यानंतर आपण शपथविधी पार पाडूया. आणि मग त्यांचं ठरलं की बाबा आपण राष्ट्रपती आल्यावरतीच हे सगळं करूया. आणि आता हे अशा पद्धतीचं सगळं नियोजन झालेलं आहे. त्यानंतर ज्यावेळेस हे सगळं बोलणं झालं आणि राजीवजी सोनियाजींकडे परत आले त्यावेळेस सोनियाजींनी विचारलं की काय विषय होता. त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की पंतप्रधान पदाची शपथ घ्यायची. त्यावेळेस मग राजीवजींना सोनियाजींनी विरोध केलेला आहे आणि त्यांना सांगितले की तुम्ही पंतप्रधान व्हायचं नाही, कारण ही जी मंडळी आहेत, ही जी लोक आहेत, ती लोक आत्ता म्हणजे आमच्या सासूबाईंनाही मारले आणि मला उद्या कपाळाचं कुंकू पुसायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही पंतप्रधान व्हायचं नाही आहे, ते तुम्हाला सुद्धा मारतील. अशा पद्धतीची विनवणी ही सोनिया गांधी यांनी राजीव गांधींना केलेली आहे आणि त्यांनी त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या गोष्टीमध्ये आता राजीवजींनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता किती समजल्या किती समजवलं तो भाग सोडून द्या. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साधारणपणे 5 वाजून गेलेले आहेत. तिकडं इंदिराजींचा मृतदेह पार्थिव शरीर जे आहे ते त्या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणी आता राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांचं आगमन झालेलं आहे. 5 वाजता ते एम्समध्ये दाखल झालेले आहेत आणि येत असताना बघा बरं का, आता येत असतानाच राष्ट्रपतींच्या गाडीवरती सुद्धा हल्ला झाला होता आणि राष्ट्रपतींना सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा एक
शीख म्हणून त्यांच्यावरती सुद्धा अशा पद्धतीच्या या गोष्टी घडल्या होत्या. विचार करा, देशाच्या राष्ट्रपतीवरती सुद्धा हल्ला होत असेल तर आता सर्वसामान्य लोकांची अवस्था काय झाली असेल. आणि एवढंच नाही, येतानाच ते असुरक्षित होते असं नाही, ज्यावेळेस ते बाहेर पडले त्यावेळेस सुद्धा बाकीचे बाहेर आता घोषणा, गडबडी, गोंधळ सुरू झालेला आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या बाजूनं राष्ट्रपतींना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. आणि जात असताना राष्ट्रपतींनी राजीवजींना सांगितलं, आता ऑलरेडी अगोदरच राष्ट्रपतींना सांगण्यात आलं होतं की राजीवजींचा शपथविधी करायचा आहे. खरं तर कोणताही शपथविधी करताना अगोदर मंत्रिमंडळाची मान्यता किंवा सगळी मान्यता घ्यायला लागते किंवा तसं सभागृह नेता वगैरे अशा पद्धतीचं. पण तशा कोणत्याही गोष्टींचं हे न करता डायरेक्टली त्यांना शपथ घेण्यासाठी म्हणून राजीवजींना राजभवनामध्ये राष्ट्रपतींनी आमंत्रित केलेलं आहे. आणि आता 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता राष्ट्रपती भवनमधला अशोका हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये हा शपथविधी पार पडला. आणि इंदिराजींचं एका बाजूला पार्थिव शरीर असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या मुलानं पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. एका बाजूला एकतर भारताला नवीन पंतप्रधान आणि भारताला तरुण पंतप्रधान मिळाला याच्याबद्दलचा आनंद होता, पण तो सगळा आनंद बुजून गेला होता, कारण भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला होता, यांचा खून झालेला होता. पण ही झाली राजकारणाची एक बाजू. आता दुसरी बाजू लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला म्हणजे एम्सच्या बाहेर ज्या ठिकाणी इंदिराजींचं पार्थिव शरीर होतं तर त्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमा झालेली आहे. आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये राग होता, आग होता, कारण शीख बॉडीगार्डनं, ज्या बॉडीगार्डचे काम होतं इंदिराजींचं रक्षण करायचं, त्याच बॉडीगार्डनं इंदिराजींवरती गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्यांना मारलेलं होतं. आणि त्यामुळे बाहेरचे कार्यकर्ते प्रचंड रागावलेले होते आणि त्या रागाच्या आगीत रूपांतर झालेलं आहे. आणि त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली, खून का बदला खून. आणि मग गर्दीचं रूपांतर एका हिंसक अशा गर्दीमध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर मग शीख जो दिसेल त्याच्या गाड्या पेटवणं, त्याला मारहाण करणं, त्याची घरं जाळणं, त्याची दुकानं जाळणं, अशा पद्धतीची जाळपोळ सुरुवात झालेली आहे. आणि दिल्लीमध्ये हाहाकार माजायला सुरुवात झाली. आणि आता राष्ट्रपती भवनामध्ये या ठिकाणी सतत फोन यायला लागलेत. ज्ञानी जैलसिंग यांना, राष्ट्रपती ज्ञानी जैलसिंग यांना फोन येत आहेत आणि त्या फोनवरती सांगितलं जातंय की दंगल सुरू होते, लोक दंगल करायला लागलेत, शीखांना मारायला लागलेत, त्यामुळे आता तुम्ही काहीतरी करा. आता काहीतरी करा म्हटल्यानंतर मग ज्ञानी जैलसिंग यांनी नवीनच पंतप्रधान झालेले, काही वेळापूर्वीच पंतप्रधान झालेले राजीवजी गांधी यांना फोन केलाय आणि त्यांना सांगितलंय, राजीवजी, शीखांच्या विरोधामध्ये आता दंगा सुरू होतोय, तर तो लवकरच आटोक्यात आणला तर परिस्थिती नियंत्रणात राहील, नाहीतर ती परिस्थिती हाताबाहेर जाईल. तर तुम्ही आत्ता लगेच सेनेला पाचारण करा आणि हा दंगा आटोक्यात आणा, नाहीतर हा जर पसरला तर प्रचंड मोठा विध्वंस होईल, असं राजीवजींना सांगितलं. त्यावेळेस राजीवजींनी सांगितलं की हे सगळं पोलीस जे आहेत ते परिस्थिती सांभाळतायत आणि काहीच वेळामध्ये ही परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल. आणि त्यानंतर मग फोन ठेवून दिला. फोन झाल्यानंतर पुन्हा काही वेळाने ज्ञानी जैलसिंग यांना फोन यायला लागले, सारखे फोन चालू होते, इकडे शिखांवर हल्ला झाला, तिकडे शिखांवर हल्ला झाला, इकडे शिखाला मारलं, तिकडं मारलं. त्यानंतर पुन्हा मग ज्ञानी जैलसिंग यांनी गृहमंत्र्यांना फोन लावलेला आहे, गृहमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. तर गृहमंत्री होते PV नरसिंह राव, त्यांच्याशी बोलणं झालं होतं. पण त्यांनी पण सांगितलं हा करूया आपण तसं, पण आता पोलीस सगळं परिस्थिती हाताळतायत. आणि त्यानंतर फोन ठेवून दिला. त्यानंतर काही वेळ गेला, पुन्हा ज्ञानी जैलसिंग यांना फोन येत होते, सतत फोन चालू होते आणि प्रत्येक माणूस त्यांच्याकडे आता विनंती करत होता. आणि हे फोन काय असे साधेसुधे नव्हते, मोठमोठ्या व्यक्तींचे फोन येत होते आणि राष्ट्रपती तुम्ही काहीतरी करा अशा पद्धतीची विनंती करत होते. आणि मग त्यांनी परत राजीवजींना फोन लावलाय आणि राजीवजींना सांगितलंय की तुम्ही जास्त आता हे वातावरण चिघळायला लागलंय, तुम्ही काहीतरी करा, हे राजीवजींना सांगितलं. राजीवजींनी सांगितलं, म्हटलं की यावरती मी लक्ष ठेवून आहे आणि थोड्याच वेळात हे वातावरण नियंत्रित होणार आहे असं सांगितलं आणि फोन ठेवून दिला. परत काही वेळानं हे सतत फोन यायला लागले की वातावरण अजूनही नियंत्रणात आलेलं नाहीये. आणि त्यानंतर मग ज्ञानी जैलसिंग यांनी परत फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांचा फोन लागत नव्हता आणि त्यांना येणारे फोनसुद्धा बंद झालेले होते. याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात आली होती का? नाही. तर राष्ट्रपती ज्ञानी जैलसिंग यांचे जे काय मोबाईलचं कनेक्शन होतं, फोनचं जे कनेक्शन होतं ते कनेक्शन तोडण्यात आलेलं होतं, बंद करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता राष्ट्रपतींना कोणाचा फोन येत नव्हता आणि राष्ट्रपतींकडून कोणाचा फोन जात नव्हता. आणि आता
भारताचे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग हे जगातील एक अत्यंत आगतिक अशी व्यक्ती झालेले होते। लक्षात घ्या, जे राष्ट्रपती भारताच्या तीनही सेनादलांचे प्रमुख होते, जे राष्ट्रपती हे एक भारतातला एक नंबरची व्यक्ती आहेत, प्रथम नागरिक आहेत, ती व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये काहीही करू शकत नाही, कोणाशीही संपर्क करता येऊ शकत नव्हता, त्यांचा सुद्धा फोन बंद होता। आणि मग राजभवनावरती सुरू होती फक्त चिंता, चिंता आणि चिंता। इकडं चिंता होती आणि दुसरीकडे पंतप्रधानांची चिता पेटलेली होती आणि तिसरीकडे याच आगीचं रूपांतर आता रागात झालेलं होतं। आणि तारीख आहे 31 ऑक्टोबर 1984ची ती रात्र। आता त्या रात्री दिल्लीमध्ये ठिकठिकाणी बघा इंदिराजींचं अंत्यसंस्कार वगैरे झालेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला, इकडे राष्ट्रपतींची चिंता, दंगलीला सुरुवात झालेली आहे। आणि त्याच रात्री लक्षात घ्या, दिल्लीत विविध ठिकाणी ठिकठिकाणी नेत्यांनी गुप्त बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि या बैठकांमध्ये हत्यारं, सळ्या, सफेद केमिकल, त्यानंतर रॉकेल, पैसे, दारू याचं वाटप करायला सुरुवात झालेली आहे। रॉकेलच्या गाड्या भरून भरून मागवण्यात येत आहेत, हत्यारांच्या गाड्या मागवण्यात येत आहेत, त्यानंतर 70पेक्षा जास्त ज्वलनशील पदार्थ मागवण्यात येत आहेत, जमा करण्यात येत आहेत। रेशनवाले, त्यानंतर रॉकेलवाले आणि जे शस्त्र पुरवणारे आहेत त्या सगळ्यांशी संपर्क साधला जातोय आणि त्यांच्याकडून ते सगळं जमा करण्यात येत आहे आणि बाहेरून सुद्धा काही माणसं मागवण्यात येत होती आणि ही सगळी तयारी रात्रीची चाललेली होती। आता हत्यारं पण जमा झालेली होती आणि हत्यारे सुद्धा त्या ठिकाणी जमा होत होते आणि आता प्रश्न होता की शिखांना मारायचंय, पण कसं मारायचं? आणि याच्यासाठी यांनी आता शिखांना मारण्यासाठी काय प्लॅन केलाय बघा। पक्षाकडे मतदारांच्या याद्या होत्या आणि त्या मतदारांच्या याद्यांमधून यांनी शिखांची नावं काढली, त्यांचे पत्ते काढले, त्याचबरोबर ती शाळांची सगळी माहिती काढली, त्या शाळेमध्ये शीख मुलं कोण कोण आहेत, त्यांच्या परिवारात कोण कोण असतं, अशा सगळ्यांची माहिती काढलेली आहे। त्याचबरोबर ती रेशन कार्डच्या दुकानांच्याकडून यादी मागवली, त्याच्यामध्ये कोण कोण शीख आहे त्यांची माहिती घेतलेली आहे। अशा पद्धतीनं शिखांची नावं, शिखांची घरं, शिखांचा पत्ता, त्यानंतर त्यांचे दुकानं, त्यांचा व्यापार जे काय आहे ते सगळं या लोकांनी आता जमा करायला सुरुवात केलेलं होतं आणि कोणी कधी कोणाला कसं मारायचं होतं याचं सुद्धा वेळापत्रक आता तयार करण्यात येत होतं आणि एकही शीख वाचला नाही पाहिजे याचं हे सगळं नियोजन होतं। आणि रात्रीचंच प्रत्येक शिखाच्या घरावरती यस नावाचं चिन्ह काढण्यात येत होतं की जेणेकरून दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मारायला जायचं त्यावेळेस फक्त शिखच मारला गेला पाहिजे, याच्यासाठीचं हे सगळं तयारी होते। याच्यामध्ये जे हत्या करणार होते ती माणसं वेगळी होती, जे साहित्य पुरवणार होते ती माणसं वेगळी होती, जे या हत्यारांना वाट दाखवणार होते ती माणसं वेगळी होती, मार्गदर्शन करण्यासाठी आणि पैसा पुरवण्यासाठीची माणसं वेगळी होती आणि ज्वलनशील पदार्थ पुरवणारी माणसं ही वेगळी होती। आणि शिखांचं एकतर घरावरती यस नावाचं चिन्ह काढलं होतं, त्याचबरोबर ती जो शीख बाहेर दिसेल, रस्त्यावरती दिसेल तर त्याचं चिन्ह काय होतं तर डोक्यावरती पगडी असायची, त्यानंतर त्याची दाढी वाढलेली असायची, त्यामुळे शीख पुरुष ओळखू येत होता आणि महिलांचा पेहराव होता त्यामुळे त्याच्यावरून महिला ओळखू येत होत्या। आणि म्हणून कसं मारायचं, काय मारायचं याचं सगळं प्लॅनिंग एका रात्रीमध्ये झालेलं आहे। आणि आता हे कसं करण्यात आलं होतं याचं तुम्हाला एक काही उदाहरणं सांगतो। आता शकरपुरा नावाचा भाग आहे, त्या भागामध्ये पार्टी नेता श्याम त्यागी याच्या घरी लोक जमा झालेली होती आणि त्यांना हजारो रुपये वाटण्यात आलं होतं आणि त्यांना सगळा प्लॅन सांगण्यात आला होता। त्यानंतर एक नेता होता खोखर, तर त्यानं पालममध्ये पंडित हरकेश यांच्या राशनच्या दुकानावरती लोकांना जमा केलेलं होतं आणि त्या ठिकाणी यांची बैठक चाललेली होती। नंतर शंकरलाल शर्मा याच्या दुकानामध्ये सुद्धा लोक जमवलेली होती आणि त्यानं सुद्धा लोकांना जमवून भडकवण्याचा प्रयत्न केलेला होता। ब्रह्मानंद गुप्ता यानं तेलाचं वितरण करण्याची जबाबदारी घेतलेली होती। बोकारो या ठिकाणचं कोऑपरेटिव्ह कॉलनी आहे, त्या ठिकाणी नेते जमा झाले होते आणि त्या ठिकाणी गॅस कनेक्शनचा मालक होता पी.के. तिवारी, यानं रॉकेल देण्याचं कबूल केलेलं होतं। आणि तारीख आता उजेडलेली आहे 1 नोव्हेंबर, सकाळची वेळ आहे आणि सकाळी सज्जन कुमार नावाचा एक काँग्रेसचा नेता आहे, तो सकाळी 6:30 ते 7 या वेळामध्ये पालम कॉलनीमध्ये गेलेला आहे। त्यानंतर 8 ते 8:30
किरण गार्डन या ठिकाणी तो गेलाय आणि 8:30 वाजता सुलतानपुरीच्या भागामध्ये गेलाय आणि या भागामध्ये त्यानं रॅली काढलेली आहे, लोकांना भडकवतो आहे, त्या ठिकाणी शिखांना मारण्यासाठी त्यांना उद्युक्त करतो आहे। एवढंच नाही तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना मारल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त बक्षीस देण्यात येईल अशा पद्धतीची वल्गना सुद्धा तो करतो आहे। अशी अनेक प्रकारची माहिती ही तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचू शकता। आणि नंतर त्या ठिकाणी एक पार्क केलेला ट्रक होता, त्या ट्रकमध्ये सळया होत्या, तर जवळजवळ 120 लोकांना या सळया वाटण्यात आलेल्या होत्या। त्याचबरोबर ती दारू देण्यात आली होती, पैसा देण्यात आला होता आणि सुरू झाला होता नरसंहार। सकाळी साधारण 9च्या दरम्यान पहिला शीख मारला गेला होता, त्याची गाडी जाळण्यात आली होती आणि आता शिरकाणाला सुरुवात झालेली होती। अगदी शोधून शोधून टिपून टिपून शिखांना मारलं जात होतं आणि ज्या ठिकाणी शीख एकत्र येऊ शकतात ते होतं गुरुद्वारा। तर त्या गुरुद्वारामध्ये सुद्धा सुरुवातीला गुरुद्वार जाळण्यात आले होते, त्यानंतर शिखांची घरं जाळण्यात आली होती, त्यानंतर घरामध्ये घुसून काहींना जिवंत जाळण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर ते या सगळ्यांना मारण्याचे सगळे प्लॅन केलेले होते। काहींच्या गळ्यामध्ये टायर टाकून मारण्यात, म्हणजे जळते टायर टाकले आणि जिवंत त्या माणसाला पेटवलेलं आहे। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मारण्यात येत होतं। आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे क्रौर्याची परिसीमा काय असते। तर पूर्वी दिल्ली नावाचा एक भाग आहे, त्या भागामध्ये ब्लॉक नंबर 32 आणि त्या ठिकाणी त्रिलोकपुरी नावाचा भाग आहे। त्या ठिकाणी पत्रकारांनी असं लिहिलेलं आहे किंवा स्वतः पत्रकार त्या ठिकाणी गेले होते, तर तो जो पूर्ण भाग आहे त्या भागामध्ये म्हणजे पाऊस पडल्यानंतर जसं ओलं होतं त्या पद्धतीनं रक्तानं ओलं झालेली जमीन होती आणि त्यांना त्या भागामध्ये जायला रस्ता नव्हता, कारण पाय ठेवायला जागा नव्हती। अशा पद्धतीनं कोणाचा हात तुटून पडलाय, कोणाचं पाय तुटून पडलेलं आहे, कुठं एखाद्याचं मुंडकं पडलेलं आहे, कुठं धड पडलेलं आहे, कुठं प्रेत पडलंय, कुठं काय काय पडलेलं आहे। अशा पद्धतीनं म्हणजे चालता येत नव्हतं, अशा पद्धतीच्या म्हणजे मृतदेहांचा सडा पडावा तशा पद्धतीचा सडा पडलेला होता आणि याच्यामध्ये त्या भागामधला एकही पुरुष जिवंत राहिलेला नव्हता। अशा पद्धतीचं हत्याकांड करण्यात आलेलं होतं। याच्यामध्ये शासनानं डोळे बंद केलेले होते, पोलिसांनी आपले हात बांधलेले होते आणि जे लेखक, बुद्धिजीवी, पत्रकार जी मंडळी होती त्यांनी आपली तोंड बंद केलेली होती। गांधीजींची 3 वानरं जी होती त्या वानराप्रमाणे ही सगळी स्थिती होती आणि चौथं वानर हातामध्ये कोलीत घेतल्याप्रमाणे चिता पेटवत सुटलेलं होतं। अशा पद्धतीचं एक अत्यंत विदारक असं वातावरण दिल्लीमध्ये झालेलं होतं। महिलांवरती अत्याचार होत होते, पण या अत्याचाराची कुठंही नोंद घेतली जात नव्हती। 3 दिवस या सगळ्यांचा नंगानाच चाललेला होता। तारीख उजाडलेली आहे 3 नोव्हेंबर 1984ला। अचानकपणे हे सगळं शांत झालेलं आहे, हत्याकांड थांबलेलं आहे। जवळजवळ 72 तासाच्या आसपास हे हत्याकांड चाललं होतं आणि पाठीमागं नंतर उरला होता फक्त आक्रोश, आक्रोश आणि आक्रोश। म्हणजे बघा, कुणीतरी अचानकपणे एखादी गोष्ट चालू करावी आणि अचानकपणे संपवावी, तशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण अचानकपणे शांत झालेलं होतं। अगदी जसं काहीतरी ठरलं होतं त्या ठरल्याप्रमाणे आणि ठरवल्याप्रमाणे सगळं काही झालेलं होतं। आता हे प्रकरण फक्त दिल्लीमध्ये तापलं होतं असं नाही, तर पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नरसंहार चाललेला होता। आता सरकारी आकडे आहेत, त्या आकड्याप्रमाणे 3350 शिखांना त्यावेळेस मारण्यात आलं होतं। पण खरं तर हे आकडे म्हणजे ज्यावेळेस हे सगळे वातावरण पाहिल्यानंतर 8000 ते 17000 लोक मारले होते, 20000 लोक शहर सोडून गेले होते, जवळजवळ 50,000 परिवार संपूर्ण देशामधले उद्ध्वस्त झालेले होते, विस्थापित झालेले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याचा प्रकार हा सरकारकडून चाललेला होता। तुम्हाला फक्त एक छोटंसं उदाहरण सांगतो की काही भाग असे होते की ज्याच्यामध्ये 250च्या आसपास मृत्यू झालेले होते आणि त्या ठिकाणी 4 ते 5 FIR नोंदवण्यात आलेल्या होत्या। म्हणजे विचार करा, प्रकरण म्हणजे 250च्या वर लोक मारली गेलेली आहेत आणि FIR मात्र दाखल होते। म्हणजे किती मृतदेहांची नोंद घेतलेली असेल आणि किती मृतदेह असे असतील की ज्या मृतदेहांचं काही परवा पण केलेले नाही आणि कोण मेलं, काय गेलं, काहीही तपास नाही, अशा पद्धतीचं होतं। आता या सगळ्या घटनेवरती, सगळ्या प्रकरणावरती
3 आयोग नेमण्यात आले होते, 7 कमिशन नेमण्यात आली होती, 2 SIT नेमण्यात आल्या होत्या. म्हणजे मारवाह असेल किंवा मिश्रा, नानावटी अशा पद्धतीचे आयोग नेमण्यात आले होते. त्यानंतर जैन बॅनर्जी किंवा कपूर मित्तल अशा पद्धतीचे कमिशन पण नेमण्यात आले होते. पण जवळजवळ 12 ते 13 कमिशन नेमण्यात आले होते. पण निवडणुका आल्या, आपल्याकडचा प्रकार असाच होतो की तुम्हाला न्याय मिळण्यापेक्षा निवडणुका आल्यानंतर हा एक मुद्दा उचलायचा, शिखांचा हत्याकांड. प्रत्येक जणाला मग त्याच्याबद्दल वाईट वाटायला लागतं आणि मग तो शिखांच्या हत्याकांडावरती बोलतो. आणि निवडणुका आल्यानंतर मग एक नवीन समिती स्थापन होते, आयोग स्थापन केला जातो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती मग चर्चा होते, हे होतं. निवडणुका झाल्या की सगळं प्रकरण बंद. आणि मग याच्यामध्ये प्रश्न हा निर्माण होतो की एवढे 12 आयोग निर्माण झाले होते, पण किती जणांना शिक्षा मिळाली होती? एवढे जर हजारो लोक मारले गेले होते तर किती लोकांना शिक्षा मिळाली? मुळामध्ये हे आयोग स्थापन का होतात, कशासाठी होतात? तर गुन्हेगारांना, म्हणजे जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी म्हणून नाही किंवा पीडितांना न्याय देण्यासाठी म्हणून नाही, तर कदाचित ते गुन्हेगारांना वाचवण्यासाठी तर स्थापन होत नाहीत ना, अशा पद्धतीचा प्रश्न पडावा असे विदारक वातावरण ह्या सगळे प्रकरण पाहिल्यानंतर वाटतं. लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आयोग स्थापन झाल्यानंतर आयोग स्थापन होतो आणि सरकार कशा पद्धतीने त्याला उत्तर देतं. एक छोटंसं उदाहरण आहे. नानावटी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. न्यायमूर्ती GT नानावटी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला हा आयोग आहे. तर या आयोगाने काही शिफारसी केल्या होत्या. तर त्याचं एक मतितार्थ मी तुम्हाला फक्त सांगतोय, लक्ष देऊन ऐका. तर त्याने काय केलं, म्हणजे त्या आयोगानं काय केलं, राजीव गांधी आणि इतर जे महत्त्वाचे नेते होते त्यांना क्लीन चिट दिलेली आहे, दोषमुक्त केलेलं आहे. आणि आयोगानं सांगितलं की जे स्थानिक नेते आहेत ते दोषी आहेत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, काँग्रेस नेता धरमदास शास्त्री याच्या विरोधामध्ये पुरावे काय होते बघा, 2 व्यक्तींना या माणसाने भडकवले अशा पद्धतीचे पुरावे आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, केंद्रीय मंत्री जगदीश टायटलर यांच्या विरोधामध्ये पुरावे आहेत आणि ते दोषी आढळतात. त्यानंतर सज्जन कुमार यांच्या विरोधामध्ये तक्रारी आलेल्या आहेत, त्यांच्या विरोधात तपास केला पाहिजे. त्यानंतर तात्कालिक उपराज्यपाल जे होते PG गवई यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची म्हणजे त्यांच्याकडे ती जबाबदारी होती, पण त्या जबाबदारीमध्ये ते विफल झालेले आहेत असं त्या आयोगामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर तात्कालिक पोलीस कमिशनर SG टंडन हे सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये विफल झालेले आहेत. आणि आयोगानं असा पण ठपका ठेवला होता की पोलिसांनी योग्य कारवाई केलेली नाही. त्यानंतर सरकारला सेना बोलवण्यामध्ये उशीर झालेला आहे. आणि या आयोगानं अजून पण सांगितलं की जे पीडित आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं या आयोगानं सांगितलं. आता या आयोगाला उत्तर म्हणून सरकारनं त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे. सरकारनं रिपोर्ट काय दिला आहे बघा. एक म्हणजे सेवानिवृत्त झालेले जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी अडचण येते आहे. त्यानंतर धरमशास्त्री म्हणजे धरमदास शास्त्री यांचं जे नाव जे आहे 2 लोकांना भडकवलेलं, तर त्यांचा तपास चालू आहे. त्यानंतर जगदीश टायटलर यांचा समावेश असू शकतो. आता हे तुम्ही शक्यतांवरती बोलताय, आता शक्यतेवरती कारवाई करणं हे शक्य नाही. त्यानंतर सज्जन कुमार यांच्यावरती जे आरोप करण्यात आले होते, तर आयोगासमोर 18 लोकांनी शपथपत्र दिलेलं आहे आणि याच्यामध्ये सज्जन कुमार यांचं नाव नाही आणि जुनी प्रकरणं काढण्यामध्ये काहीही अर्थ नाही. त्यानंतर उपराज्यपालांनी पावलं म्हणजे ज्या पद्धतीनं हे करण्यात आलं, उचलायला पाहिजे होती त्या पद्धतीनं उचलण्यात आलेली आहेत. आणि पोलीस कमिशनर यांना हटवण्यात आलेलं आहे. आणि नुकसान भरपाईचं म्हणाल तर यांना जे पीडित आहेत त्यांना अगोदरच नुकसान भरपाई देण्यात आलेली आहेत. म्हणजे बघा, हा आयोग, त्या आयोगाच्या शिफारशी आणि त्यावरती दिलेलं हे उत्तर आहे. आता याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, हे आयोग अशा पद्धतीनं मांडणी करतात की मला एक पु ल देशपांडे यांचं एक म्हैस नावाची स्टोरी आपण वाचली असेल, तर त्या स्टोरीमध्ये ज्यावेळेस ती म्हैस अशी पडलेली असते त्यावेळेस त्या ठिकाणी तो पोलीस येतो आणि तो पोलीस त्या ठिकाणी तक्रार नोंद करत असताना काय नोंद करतो माहिती आहे का, त्याच्यामध्ये रक्त आल्यासारखे वाटत होते. म्हणजे उद्या जर कोणी विचारलं ना की रक्त आलतं का रे,
नाही नाही, आल्यासारखे वाटत होते. बरं, दुसऱ्यांनी विचारलं रक्त आलंच नव्हतं का? नाही नाही नाही, आल्यासारखे वाटत होते. म्हणजे इकडून पण हा असंच आहे, तिकडून पण तसंच आहे. अशा पद्धतीनं हे आयोग असतात की कुठलाही कसाही अर्थ लावायचा आणि त्याच्यातनं बाहेर कसं पडता येईल. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, पण अशा पद्धतीनं हे होतं. पण पीडितांना न्याय मिळाला का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि अजूनही तो न्याय मिळालेला नाही, याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हजारो शिखांचं शिरखान झालेलं आहे. आता त्या काळामध्ये आता काँग्रेसचं राज्य होतं, त्यामुळे काँग्रेसनं अपेक्षित कारवाई केली नाही आणि काँग्रेसवरती तो ठपका आहे, डाग आहे, याच्याबद्दल वाद नाहीच आहे. आणि हे विरोधकांनीच म्हणू नये तर स्वतः काँग्रेसवाल्यांना सुद्धा हे मान्य असलं पाहिजे की त्यांच्या काळात ही घटना घडली. हे अत्यंत दुःखदायक अशा पद्धतीची घटना आहे. पण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते, त्यावेळेस सुद्धा जी अपेक्षित कारवाई होती ती सुद्धा झालेली नव्हती. आणि या घटनेला प्रचंड दिवसमध्ये गेलेले होते आणि त्यामुळे अपेक्षित काय झालेलं नव्हतं. त्यानंतर मोदी सरकार आलेलं आहे आणि मोदी सरकारने पण हा मुद्दा प्रकर्षानं पुढे घेतलेला होता आणि त्या दृष्टीनं पावलं टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही अपेक्षित अशा पद्धतीची कारवाई अजूनही झालेली नाही. आता हा सगळा जो मुद्दा आहे तो मुद्दा हा राजकारणाचा बनलेला आहे. हा पक्ष त्या पक्षावर टीका करतो, तो पक्ष त्या पक्षावरती टीका करतो. पण अशा पद्धतीच्या घटना परत घडू नयेत असं जर वाटत असेल तर राजकारण बाजूला ठेवून या सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे, भारताचा विचार केला पाहिजे, या समाजाचा. पण असं होत नाही, कारण ही घटना घडल्यानंतर पुढचं हे 84ला घटना घडलेली आहे आणि पुढच्या 5-7 वर्षामध्येच पुन्हा त्या जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचे काय हाल झाले हे तर आपण नंतर बघणारच आहोत. त्यानंतर गुजरातमधली दंगल होते, या सगळ्या प्रकार घडतात. हे सगळं का घडतं, कशासाठी घडतं, याच्यावरती पुढाऱ्यांनी स्वतःचा जो प्रत्येक राजकीय पुढाऱ्याचा जो स्वतःचा दुराग्रह असतो तो जर सोडला आणि समाजाचा विचार केला तर अशा घटना घडणार नाहीत. पण प्रत्येकाला राजकारण करायचं असतं मित्रांनो. राजकारण्यांना राजकारण करायचं आहे, पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण सर्वसामान्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण एकमेकांबरोबर वाद घालावा का, आपण भांडणं करावीत का, आणि आपण एकमेकांना मारून आपल्याला काय मिळणार आहे त्यापेक्षा एकत्र येऊन आपण आपल्या देशाचा विकास करू शकतो. आता एवढं हत्याकांड झाल्यानंतर कोणाला काय मिळालं होतं? काहीच नाही, फक्त मिळालं होतं दुःख, दुःख आणि दुःख. एक जाता जाता एवढंच सांगतो की मी माझ्या परीनं काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.